मी तुम्हाला सांगत होतो की माझा दुसऱ्या देशातून मित्र येणार आहे. तो मित्र तुम्हाला दिसत असेल. आता कसं वाटतं? डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळं बंद करून ठेवलंय. मग बंद करावं लागतं ना, तर डेव्हलपमेंट करणं म्हटलं होणार कसं? प्रणव, हे व्हिडिओ तू टाकू नकोस. हा मी तुला काही ते 4 लोकांची नजर लागते बोलतो ना, हा 4था. मान्य पण केलं. आणि नवी मुंबई म्हणजे नवी मुंबई यांची जान, नवी मुंबई आमची जान, नवी मुंबई आमची जान, नवी मुंबई. सकाळ सकाळी दर्शन. चिल चिल. नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. सावलीशी बोला माझ्या. ओके, सो आता आपण भेटायला आलेलो आहोत दुसऱ्या देशातल्या मित्राला. दुसऱ्या देशातल्या मित्राला म्हणजे तुम्हाला तो दिसेलच, तो दुसऱ्या देशात राहतो. तुम्हाला कळेल तो कोण आहे कोण नाही ते. चलो. ओके, सो जसं की मी तुम्हाला सांगत होतो की माझा दुसऱ्या देशातून मित्र येणार आहे. तो मित्र तुम्हाला दिसत असेल. हा बदलापूरवर आलाय. जिकडे 10 डिग्री सेल्सिअस आहे. अरे भाई, इंडियाचं स्वित्झर्लंड झालंय आता सध्या महाराष्ट्राचं. थंडीने ना भाई बर्फ पडायचा. तिकडे 10 डिग्री आणि आमच्या इकडे माहिती का 20 डिग्री आहे. इथल्या इथं म्हणजे एवढा फरक आहे. एवढं बेकार सीन चालू आहे म्हणजे सध्या तरी. आणि एवढ्या लांबून थंडीत कसं वाटतं तुला एवढी थंडी बघून? थंडी सेन्सर करू शकतो तू. फाटली आहे जाम. ठीक आहे, आता आम्ही फिरतोय जरा, त्याला दाखवतो जरा नवी मुंबई कशी आहे काय नाही ते. दुसऱ्या देशातून आलेला मित्र आणि म्हटलं यांच्याकडे फ्लेमिंगोज पण नाही आले, ते बघायला आलोय. अजून नाही आले. येणार आहेत ते, जानेवारी मध्ये येणार आहेत. त्यांचा मूड नाही यावर्षी. इसे कल करते. ये कल अगले साल आएंगे. आफ्टर सो लॉंग आम्ही आता शूट करणार आहोत व्हिडिओ. ठीक आहे, खूपच टायमानंतर मी रील शूट करतोय. ठीक आहे, हर्ष आला बदलापूरवरून. द गाय फ्रॉम बदलापूर, ऑल दी वे फ्रॉम बदलापूर, US. ठीक आहे, लेट्स गो. ओके, सो गाईज आता आम्ही चाललोय जरा फिरतेवर आहे. तर याला दाखवतो म्हणजे बघ हे शाळा बिळा बिल्डिंग बघून घे मोठ्या मोठ्या. आणि नवी मुंबई म्हणजे नवी मुंबई यांची जान, नवी मुंबई आमची जान, नवी मुंबई आमची जान, नवी मुंबई. आई तुला काय सांगू, आमची नवी मुंबई म्हणजे काय आहे बघ. डेव्हलपमेंट बघ, ब्रिज बघ, बिल्डिंग बघ, साईडला शाळा बघ, पाठीमागे खाली हा मॉल बघ जिओचा. विषय आहे का? विषय गंभीर म्हणून गौतम गंभीर. मी आहे गौतम गंभीरच्या बाजूने. फक्त विराट कोहलीला काय बोलू नका प्लीज. निगेटिव्ह पब्लिसिटी पाहिजे. चलो बघ, हे बघ डेव्हलपमेंट बघ, हे डेव्हलपमेंट बघ. अरे आता काय डोळे उघडे ठेवूनच कारभार करायला लागतो आम्हा लोकांना, नाहीतर काय होतच नाही. हे बघा नवी मुंबई बघा, नवी मुंबई. ड्रेनेजचं चालू आहे. हो, ड्रेनेज डेव्हलपमेंट बघा, माती बघितलं हे बघा, गार्डनचं काम चालू बघा. दाखव. घे बाई, बघा गाईज, डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळं बंद करून ठेवलंय. मग बंद करावं लागतं ना, तर डेव्हलपमेंट करणं म्हटलं होणार कसं? रस्ता चालू ठेवून कसं काय डेव्हलपमेंट होणार? आमच्याकडे महानगरपालिका आहे. ओके, सो आता आम्ही आलेलो आहोत इथे बेल्जियन चॉकलेट पियायला. बेल्जियन चॉकलेट. चेअरवरती बेल्जियम चॉकलेट पाडली. कसं वाटतं मित्र तुला? गारेगार ही कुठली रूम आणली तू? बघितलं कशी आहे रोली नवी मुंबई कशी? मोठी लढाई. तिला असं नव्हतं बोललं पाहिजे होतं मित्र. का बोललो? काही बोलत नाही. विदाउट कॉन्टेक्स्ट व्हिडिओ बनवली जाते. तू ही व्हिडिओ विदाउट कॉन्टेक्स्ट आहे. आयुषी तू मित्र. enjoy कर. तू आयुषीला असं कसं बोलू शकतो? आयुषी हा ब्लॉग बघ, माझ्या मते शपथ घ्या आयुषीची नाही बोलला म्हणून. विदाउट कॉन्टेक्स्ट आहे. शपथ गेला मी. शपथ घे, बोलला की नाही ते? शपथ बोलला बघ. आता तू त्याला पहिले भाई कशी वाटायची, आता तू त्याला म्हणजे काही ते 4 लोकांची नजर लागते बोलतो ना, हा 4था. चबी नाही बोलला तो. चब्बी पेक्षाही डेंजर वर्ड यूज केला. आता कसं वाटतं? किले इंसान कितने नीचे घर पे जाता है देख लीजिए. शपथ बोला, आपल्या मैत्री शपथ बोला आयुषी. असं तू एका मुलीला बोलतोय, जरा लाज लज्जा शरम वाटली पाहिजे हर्ष खेडकर. ओके, सो आपलं बेल्जियन चॉकलेट आलेलं आहे. ओके, हे जामच थंड असतं. विंटरमध्ये हे सगळं खातोय आम्ही, पितोय. भाई तुला थंड लागणारच ना? का तो असं बोलणार पोरींना तर तो थंडच लागणार ना? नाही बोलला पाहिजे होता असं. पण प्रोफेशनल आग लावूया तिला, ती तुझ्यावर एवढं हे करते, जीव लावते,
नाही तू त्या तशा मुलीला तू डायरेक्ट जे बोलणार. बोललोच नाही मी. बोल चल. प्रणव, हे व्हिडिओ तू टाकू नकोस. हा मी तुला नीच माणूस समजायचो. नीच मी तुला चांगला माणूस नाही समजायचो, बट तू तो देव माणूस निघला भाई. तू तो बघ असं पण नव्हतं. तू पण सांगलास अरे काय तुला मी चांगला माणूस नव्हतो, मी तुला मित्र समजायचो. पण नाही आता तू आता मी टाकणार. आता मी टाकणार बघ आयुषी हे मान्य पण केलं. ओके सो आता आम्ही तू निघतोय. ठीक आहे, काय बोलायचं का तुला अजून तुझ्या ह्याच्यात? मी फक्त एवढंच म्हणेन, का बसा खोटं 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 नुसतं खोटं खोटं बोलायचं, बाकी काय नाही. चलो. हे बघा फोन केलाय आणि कन्व्हिन्स करतोय की मी नाही बोललो. सत्य बघा हे बघ, सत्य सांगते. हे बघा कन्व्हिन्स हे बघ तोंड बघितलं, ते इव्हिल स्माइल बघितली. कन्व्हिन्स करते. आता परत चालला दुसऱ्या देशात. काय माझा पासपोर्ट आता इथे चेक वगैरे होईल सगळं. रेल्वे स्टेशनला पासपोर्ट घेणार या. बॅग वगैरे स्कॅन तिकीट काउंटरला भेटेल आता. बोर्डिंग पास घेतलाय मी. दाखव बोर्डिंग पास, दाखव तुझा जरा. बोर्डिंग पास डायरेक्ट दुसऱ्या देशातले तिकीट आहे. हे माझं बोर्डिंग पास आहे. हे आता पहिले ठाण्यावाले कंट्रीमध्ये जायचंय, त्याचा ठाण्यावरून डायरेक्ट बदलापूरचा एक वेगळा बोर्डिंग पास आहे, तो फोन मध्ये. हो चालू माझ्या इंटरनॅशनल फ्लाईट चालू असतं. चल बस झालं. चले. डोळे बघा ना किती भारी. संध्याकाळ झालेली आहे, दिवाबत्ती पण झालेली आहे. मी इथं पडलेलो आहे. ठीक आहे, बघू आता आपण काय करतो काय नाही ते. म्हणजे मी एडिट करतो. झोपलो नाही ऑफकोर्स, कसं काय झोपणार ना. दिवाबत्ती झाली म्हटलं झोपू नाही शकत. ठीक आहे. ही रात्र झाल्यावर मी असं होतो एकदम. गाडी करावा, केस कापावा, पूर्ण गाडी कर, केस गाडी काप, चांगलंच फ्री. केस ना भूताला दिसायला आहे माझा ती येडे मेंढरा दिसतो. मम्मी दाढी होईल कमी पण केस येड्यासारखे डब रडा. तुला काय वाटतं मग कसं करू हेअरकट सांग. अरे बाळा छोटे एक काम करू, उद्या आपण सलून मध्ये जाऊ. हा, आणि मी तू जसं बोलशील ना तसं हा, करू. तसं चल, ना, बघू. पोरच केस ना हवा. नाही तू उभं राहून करून घे. आहे का हिंमत? हा मग काय आलं येणार का उद्या मग? हो ये. चला बघू. जर तू आली सलून मध्ये तू बोलशील तसे केस कापतो. ठीक आहे. ओके सो गाईज, या ब्लॉगला पण इथंच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर चला बाय. घेतलं वाटतं. बाय. बाय.